रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 612 पासून सुरुवात करत आहोत. लक्ष्मी वल्लभा दीनानाथ पद्मनाभा सुखवशे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई. माझी अल्प हे वासना तू तो उंदराचा राणा. तुका म्हणे भोगे पिडा केली धाव वेगे. हे लक्ष्मीच्या वल्लभा दीनानाथा पद्मनाभा, तुझ्या पायाशी सुख वस्ती करून राहते, मलाही तेथेच ठेव, एवढीशी माझी अल्प इच्छा आहे. आणि तू तरी उदराचा राजा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या भोगाची पीडा होत आहे, तू लवकर धाव घे आणि दुःखमुक्त कर. करी ऐसे जागे वेळोवेळी पाया लागे. प्रेम झोंबे कंठी देह धर निये लोटी. राहे लोकाचार पडे अवघा विसार. तुका म्हणे द्यावे तुझ व्याविचार भावे. हे विठ्ठला, मला या संसारातील निद्रेतून जागे करा. मी तुझ्या पाया पडेन, तुझ्या गळ्यात प्रेमाने मिठी मारेन आणि देहाने धरणीवर लोटांगण घालेन. या प्रपंचातील लोकाचाराचा मला विसर पाड. तुको म्हणतात, एखाद्या व्याभिचारी स्त्रीच्या चिंतनाप्रमाणे आम्ही भक्त तुझे चिंतन करतो. टाळ दिंडी हती वैकुंठाचे सांगती. जाल तरी कोणी जागा कराशी दोरी ते वेगा. जाती साधावित तेथे असो द्यावे चित्त. तुका म्हणे बोल जाती बोलत विठ्ठल. आमच्या हाती टाळ पताका आहे, त्या घेऊन आम्ही दिंडीने वैकुंठी निघालो आहोत. या दिंडीबरोबर कोणाला जायचे असेल त्याने जावे आणि आपल्या जीवनाची शिदोरी भरून घ्यावी. जाताना हा भक्ताचा मेळा सर्वांना हाका मारीत जातो, त्याकडे लक्ष ठेवावे. तुको म्हणतात, ते मार्गाने विठ्ठल विठ्ठल गात जातात. वाया जातो देवाने भक्ती करू सेवा. आता जोडोनी हात उभा राहिलो निवांत. करावे ते काय न कळे अवलोकितो पाय. तुका म्हणे दान दिले पदरी घेईन. हे विठ्ठला, मला तुझी सेवा कशी करावी ते कळत नाही. माझा जन्म वाया जात आहे, त्यामुळे मी तुमच्या समोर हात जोडून उभा राहिलो आहे. काय करावे हे न कळल्यामुळे तुमच्या चरणाकडे दृष्टी लावून नुसता उभा राहिलो आहे. तुको म्हणतात, तुझ्या कृपेचे जे दान देशील ते मी पदरी घेईल. जीव खादला दैवते माझा येणे महाभूते. झोंबले निरुते काही करिता न सुटे. आता करू काय न चले करिता उपाय. तुका आम्हा सये विघड केली. बोलता दुष्टिते मी तो पडिले भ्रांती. आठवा चित्ती नये म्हणता मी माझे. बलतेची चावळे जनावग्या वेगळे. नाठवती बाळे अपपर सारखे. नको बोलू से मज वचनन साये. बैसलते राहे उग्या वाचा खुंटोनी. तुम्हा भेटी नाही झाले जीवेसाठी. तुका म्हणे दृष्टी पहा जवळी आहे तो. माझा जीव या विठ्ठल रूपी महाभूताने झपाटलाय. चित्ताला झोंबलाय. काही केल्या तर सुटत नाही. आता याला काय उपाय करावा तो समजत नाही. त्यानेच माझ्यात प्रपंचात बिघाड केलाय. मला भ्रमिष्ठासारखे वाटते. जनामध्ये मिसळण्यास संकोच वाटतो. मुले बाळे ओळखत नाही. आपले परके सर्वच सारखे वाटतात. हे सखे, आता मला काही विचारू नको, माझ्याशी बोलू नको, वाचा बंद करून गप्प बैस. तुकोबा आपल्या पत्नीला म्हणतात, आता तुझा माझा संबंध संपला. कारण माझा जीव त्या विठ्ठलाशी जोडला गेला आहे. तो सतत माझ्या जवळच आहे. जीविता जिवाळा पावा पुलिया डोळा. आम्हा विठ्ठल एक देवतीर अवघेची वाव. पुंडलिकाचे पाठी उभा हात ठेवणी कटी. तुका म्हणे चित्ती वाव रुक्माईचा पती. माझ्या जीवीचा जिव्हाळा जो पांडुरंग त्याला मी डोळा भरून पाहिन. आम्ही एक विठ्ठलाशिवाय इतर काही जाणत नाही. तो पंढरी क्षेत्री भक्त पुंडलिकाच्या पाठीमागे येऊन हात कमरेवर ठेवून उभा आहे. तुकोबा म्हणतात, रुक्माईचा पती जो विठ्ठल तोच आमचा चित्ती भरून राहिला. माझे अपराध पंढरीचे निदान. या एक गुणे तुझे काही नेने पंढरी राजे. दास विठ्ठलाचा अंकिला ठाईचा. तुका म्हणे आता नव्हे पालट सर्वथा. तो पंढरीचा राजा माझी आराध्य देवता आहे.
त्या एका विठ्ठला वाचून मी दुसरे काही जाणत नाही. मी त्याचा दास आहे, त्याच्या अधीन झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता माझ्या या बुद्धीचा पालट होणे कदापि शक्य नाही. आता आम्हा हेचे काम वाचे गाऊ तुझे नाम, वाहुनिया टाळे प्रेम सुखे आनंदे नाचावे. झाली आरानोक मागे पुढे सकळीक, त्रिपुटाचे दुःख प्रारब्ध सारिले. गोदा तटे निर्मळ देवदेवताची देवळे, संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा. तुका म्हणे पंढरीनाथा अनेक नाही माझी चिंता, योगक्षम माथा भार तुझा घातला. आता आमच्या जीवनात एकच काम राहिले आहे, ते म्हणजे विठ्ठल नाम गात आनंदाने टाळी वाजवीत प्रेम भक्ती करणे होय. त्यामुळे माझ्या प्रारब्धातील दुःख संपले, मागील सर्व भोग संपून गेले. पवित्र नदी गोदावरीच्या तीरावरील तीर्थक्षेत्रे पाहत संतांच्या सहवासात माझे दिवस आनंदात जातात. तुकोबा म्हणतात, हे पंढरीनाथा, आता मला माझ्या जीवनाची चिंता नाही, कारण मी माझ्या योगक्षेमाचा भार सर्वस्वी तुझ्यावर टाकला आहे. चोरटे सुने मारिले टाळे, केव करी परीन संडी चाळे. ऐशे एक दुराचारी गा देवा, आपुलिया जीवा घात करी. नाक गेले तरी लाज ना विचार, हिंडे फजित खोर दारोदारी. तुका म्हणे कर्म बळीवंत गाडे, नेदी तया पुढे मागे सरे. कुत्र्याला चोरून खाण्याची सवय असते, त्याला मारले तर ते किव किव करते, पण चोरून खाणे सोडत नाही. दुराचारी माणसाचे तसेच असते, त्याला कितीही नुकसान सोसावे लागले तरी तो आपली सवय सोडत नाही. आपली फजिती होऊन नाक कापले गेले तरी त्याला लाज वाटत नाही. तुकोबा म्हणतात, त्याचे पूर्वकर्म जबरदस्त असते, ते त्याला आपल्या सोयीताचा विचार करू देत नाही. मुनी भक्त झाले बेने गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभतो. अवघाची संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या. पुराणी उपदेश साधन उद्धट, आम्हा सोपी वाट वैकुंठाची. तुका म्हणे जनी सकळा सहित, घेऊ अखंडित प्रेमसुख. ऋषी मुनी गर्भवासाला भिवून मोक्षाला गेले, पण आम्हा विष्णुदासांना मात्र गर्भवास सुखाचा व सोपा वाटतो, कारण त्यामुळे नरदेव प्राप्ती होते आणि परमार्थ साधता येतो. आम्ही आपले सर्व संसार विष्णू चरणार्पण केला. पुराणाने वैकुंठाची वाट दुर्लभ आहे म्हणून सांगितले, पण आम्हाला मात्र भक्तीमुळे ती वाट सोपी वाटते. तुकोबा म्हणतात, आम्ही सर्व भक्तासवे नेहमी भक्तिप्रेम उपभोगत असतो. न करावी स्तुती माझी संतजनी, होईल या वचनी अभिमान. भावे भव नदी नुतरवे पार, दुरवती दूर तुमचे पाय. तुका म्हणे गर्व पुरविल पाठी, होईल माझ्या तुटी विठोबाची. हे संत सज्जन हो, तुम्ही माझी स्तुती कराल तर मला वृथाभिमान होईल. त्या अभिमानामुळे मला अहंकार निर्माण होईल. या अहंकारामुळे मी प्रपंचाचा भवसागर पार करू शकणार नाही. तुमच्या पायांना दुरावेन. तुकोबा म्हणतात, गर्व माझी पाठ धरेन आणि माझ्या विठोबाची ताटा तुटी होईल. तुमची या दासीचा दास करुणी ठेवा आशीर्वाद, द्यावा हाची मद. नवविधा काय बोलिले जे भक्ती, घ्यावी माझ्या ती संतजनी. तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे, उतरण खरे पार भवनदी. तुकोबा संत जनांना उपदेशून म्हणतात, मला तुमच्या दासाचा दास करा, आशीर्वाद द्या, शास्त्रातील नवविधा भक्ती माझ्याकडून घडवून घ्या. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या चरणाची सेवा करून मी भवनदी पार करून जाईल. चोरटे काचे निघाले चोरी, आपुले तैसे पारखे घरी. नाही नफा नागवे आपण, गमविले कान हात पाय. बुद्धीन नये कायचे कारण, तया सवे जाण तिची सुख. तुका म्हणे नाही ठाऊके वर्म, तयाशी ते कर्म ओढवले. नवशिका चोर चोरी करण्यासाठी एका घरात शिरला व स्वतःच्या घराप्रमाणे निर्भयपणे त्या घरात वावरू लागला. घरमालकाला तो सापडला आणि त्याला हात पाय कान गमावण्याची शिक्षा मिळाली. त्याप्रमाणे बुद्धिहीन मनुष्याची अशीच फजिती होते, त्याच्याबरोबर असणाऱ्यालाही शिक्षा मिळते. तुकोबा म्हणतात, एखाद्या कामातील वर्म माहीत नसताना जर ते कर्म केले तर अशीच फजिती होते.
समर्थाचे बाळ केविले वान दिशे, तरी कोणाशे जन देवा. अवकुणी जरी झाले ते ओंगाळ, करावा सांभाळ लागे त्याचा. तुका म्हणे तैसा मी एक पतित, दास परी मुद्रांकित झालो तुझा. एखाद्या समर्थ मनुष्याचे मूल दीनवाने दिसत असेल तर लोक त्या मनुष्यालाच असतील. ते बाळ अवगुणी कुरूप असले तरी त्याला ते सांभाळावे लागते. तो म्हणता ते विठ्ठला, तसा मी तुझा एक पापी भक्त आहे, पण तुझ्या मुद्रेचा अंकित आहे म्हणून तू माझा सांभाळ केला पाहिजे. गाढवाचे अंगी चंदनाची उठी, राखे सवे भेटी केली तेने. सहज गुण जयाची आदे, पालट ते तो काही नव्हे तया. माकडाचे गळा मोलाचा तो मनी, घातला चावून तुंकोनिया. तुका मने खळा नावडे हित, विद्या वाढवित आपुल्या मते. गाढवाला चंदनाच्या उटीने सजविले तरी ते राखेत लोळते. एखाद्याच्या स्वभावात मुळात जे गुण असतात त्याचा सहसा पालट होत नाही. माकडाच्या गळ्यात मौल्यवान मणी घातला तरी तो चावून थुंकून टाकतो. तुकाराम महाराज म्हणतात, दुर्जन लोकाचे तसे असते. आपले हित कशामध्ये आहे याचा विचार न करता ते आपले अज्ञान वाढवितात. नेने सुने चोर पाहुणा मागता, देखुनी भलता भुंक तसे. शिकविले काही न चले ते तया, बोलिले वाया बोल जाती. क्षीर कोणिया खाया मंगळ, आपुले ते ढाळ जाऊन दी. वंदो निंदो काय अभक्त दुराचार, खळाचा विचार तुका म्हणे. दारातील कुत्रे चोर पाहुणा अशा सर्वावर भुंकतो. त्याला माणसातील फरक कळत नाही. त्याला किती शिकविले तरी ते सारे वाया जाते. दूध दिले तर ते ओकून टाकते व आपली घाण खाते. ही सवय ते सोडत नाही. तुकोबा म्हणतात, त्याप्रमाणे अशा दुराचारी लोकांना मार्गावर आणण्यासाठी त्यांची निंदा करा अथवा स्तुती करा, काहीही उपयोग होत नाही. जन मानवले वरी बायत्कारी, तैसा मी अंतरी नाही झालो. मनवनी पंढरीनाथा वाटसच हे चिंता, प्रगट बोलता लाज वाटे. संत ब्रह्मरूप झाले अवघे जन, ते माझे अवगुण न देखती. तुका म्हणे मी तो आपणाशी ठाव, आहे बरा देवा जैसा तैसा. समाजाने मला संतत्व दिले, मान सन्मान दिला, पण मी अंतकरणामधून तसा नाही. म्हणून हे पंढरीनाथा, मला चिंता वाटते, उघडपणे बोलण्यास लाज वाटते. संताच्या दृष्टीला अवघे विश्वच ब्रह्मरूप भासले. त्यांना माझ्यातील अवगुण दिसत नाही. तुकाराम महाराज विठ्ठलाला म्हणतात, तुला माहीत आहे मी कसा आहे तो, यातच सर्व काय आले. काम क्रोध माझे जिता ती शरीरी, कोवळे ते वरी बोलतसे. कैसा सरता झालो तुझ्या पायी, पांडुरंगा काही न कळे हे. पुराणीची ग्वाही वदतील संत, तैसे नाही चित्त शुद्ध झाले. तुका म्हणे मज अनुनी अनुभवा, दाखवी हे देवा साच खरे. माझ्या देहामध्ये अजूनही काम क्रोधाची वस्ती आहे, पण मी वरवर लोकाशी गोड गोड बोलतो. मी असा असून सुद्धा तुझा भक्त कसा झालो हे काही कळत नाही. संतांनी पुराणातील दाखले देऊन सांगितलेली चित्तशुद्धी माझ्याजवळ नाही. तुकोबा म्हणतात, हे पांडुरंगा, सत्य परिस्थिती माझ्या अनुभवाला तुम्ही आणून द्या. स्तुती करी तैसा करी जैसा, नाय अधिकार न कळे विचार योग्य तिचा. तुमचे मी दास संताचे दुर्बळ, करुणी सांभाळ राखा पाही. रामकृष्ण हरी मंत्र उच्चारण, आवडी चरण विठोबाचे. तुका म्हणे तुमचे सेवितो लो उद्दिष्ट, क्षमा करा धीट होऊन या. तुकोबा संत मंडळींना म्हणतात, तुमची स्तुती करावी इतका माझा अधिकार नाही. तुमची योग्यता जाणण्याची माझी पात्रता नाही. मी तुमचा दुर्बल असा दास आहे. तुमच्या पायाजवळ मला आश्रय मिळू द्या. रामकृष्ण हरी या मंत्राचा उच्चार आणि विठूची चरणसेवा याच दोन गोष्टी मला आवडतात. तुकोबा संतांना म्हणतात, मी धीटपणे तुमचे उष्टे सेवन करतो आहे, त्याबद्दल मला क्षमा करा. बहुदूरवरी वेठी माझ ओझे होते श्री, आता उरला भार तुम्ही केला अंगीकार. बहु काकुळती आलो असे माझे किती, तुका म्हणे देवाजी आजी सकळ झाली सेवा. फार वर्षापासून जीवन मरणाची वेठ बिगारी ओझे बनून डोक्यावर भार झाली होती, पण आता मात्र हा भार उतरला आहे, कारण विठ्ठलाने माझा अंगीकार केला आहे. मी फार पूर्वीपासून तुम्हाला काकुळतीने विनंती करीत आहे. तुकोबा म्हणतात, हे पांडुरंगा, आज माझ्या सेवेला फळ मिळाले.
बुद्धीचा पालट धरा रे काही मागुता हा नाही मनुष्य देह आपुल्या हिताचे नवती सायास ग्रहदारास धनवित अवचिते निधान लागले हे हाती भोगावे विपत्ती गर्भवास यावे जाये पुढे ऐशेचे कारण भोगावे पतन नरकवास तुका म्हणे दरी आठव या देही नाही तरी काही बरे नव्हे हे जन हो हा नरदेह पुन्हा मागून मिळणार नाही तेव्हा तुम्ही आपल्या बुद्धीमध्ये पालट करा तुम्ही सतत घरदार पत्नी संसार धनवीत यांचाच विचार करता आपल्या सोयीताचा विचार तुम्हाला का सुचत नाही अचानक हा नरदेह प्राप्त झाला म्हणून पुन्हा पुन्हा गर्भवासाचे दैन्य का भोगता त्यामुळे पुढे सतत जन्म मृत्यूच्या फेऱ्या भोगाव्या लागतील आणि अंती नरकवास भोगावा लागेल तुकोबा म्हणतात या नरदेही विठ्ठलाची भक्ती कर नाहीतर पुढे तुझे काही खरे नाही आम्ही पतिता ते घालावे साकडे तुम्हा लागे कोड उगवणे आचरता दोष न धरू सांभाळ निवाड उकल तुम्हा हाती न घेता कवडी करावा कुढावा पाचारिता देवा नामासाठी दया सिंधू नाम पतित पावन ते आम्हा वचन सापडले तुका म्हणे धरू अन्यायाच्या कोटे कृपावंत पोटी तुम्ही देवा आम्ही पापी भक्त तुला उद्धार करण्यासाठी कोडे घालतो आणि तू आमचा उद्धार करतोस आम्ही नेहमी पापी कर्म करीत असतो व त्यातून तू आमची सुटका करीत असतोस तुझा भक्त संकटकाळी तुझा धावा करू लागला तर त्याच्याकडून कवडीही न घेता तू धाव घेतोस तू दया सिंधू पतित पावन आहेस हे आम्हाला समजले आहे तुकोबा म्हणतात आम्ही भक्त कोटी कोटी अपराध करतो आणि तुम्ही कृपावंत होऊन आम्हाला क्षमा करता जो भक्ताचा विसावा उभा पाचारितो धावा हाती प्रेमाचे भातुके मुखी गाली कवतुके भवसिंधू सुके उतरे काशे लावणी थोर भक्ताची आस पाहे भोवताली वास तुका म्हणे कृपा दानी फेळी आवडीची धनी जो भक्ताचा विसावा आहे तो विटेवर उभा राहून भक्तांना बोलवित आहे हातामध्ये प्रेमरूपी कृपा प्रसाद घेऊन भक्तांना प्रेमाने खाऊ घालीत आहे आपल्या पितंबराची कास वर धरून पाण्यात वस्त्र भिजू नये म्हणून जशी काळजी घेतो त्याप्रमाणे भक्ताचा भवनदीतून भगवंत पार करीत आहे त्याप्रमाणे भक्तांना भवनदीतून भक्त पार करीत आहे तो भक्ताचा आवडता आहे त्याला भक्ताची आस आहे म्हणून भक्त त्याच्या सभोवती असतात तुको म्हणता तो कृपादानी होऊन भक्ताची आवड पूर्ण करीत आहे अखंड दया तुझी प्रीती मदते तयाची संगती मग मी कमळापती तुझबा नाही कंटाळा पडून राहीन तुझे ठाई उगीत संताची पाहिन मागे न करी काही तुझी आन गा विठोबा तुम्ही आम्ही पिडो जेने दोन्ही वारती एकाने पैसलो धरणे हाका देत दाराशी तुका म्हणे या बोला चित्त द्यावे वा विठ्ठला न पाहिजे केला उगा माझा वेर हे कमळापती ज्यांना अखंड तुझा ध्यास लागलेला आहे त्याची मला संगत जोडू दे मग मी तुला कधी काही मागून माझा कंटाळा येऊ देणार नाही हे विठोबा त्या संत चरणाशी मी पडून राहीन तुझ्याकडे अधिक काही मागणार नाही हे मी तुझी शपथ घेऊन सांगतो ज्या गोष्टीचा तुला व मला त्रास होतो त्या गोष्टीचे निवारण होईल माझी तुझ्याजवळ कोणतीही मागणी राहणार नाही म्हणून तुझ्या दाराशी हाका मारीत धरणे धरून बसलो आहे विठोबा म्हणतात तुकोबा म्हणतात हे विठ्ठला माझ्या बोलण्याकडे लक्ष देऊन माझी इच्छा पूर्ण कर माझा अव्हेर करू नको पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी कोण पाये तयाकडे वीर विठ्ठलाचे गाडे अशुभ त्या पुढे शुभ होऊनी ठाके प्रेम सुखाची राशी पाप नाही ओकदाशी तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी विष्णुदासांनी आपल्या संगतीने अनेकांना पावन केले आहे हे विष्णुदास विठ्ठलाचे शूरवीर आहेत त्यांच्याकडे कोण वाकड्या नजरेने पाहणार त्यांच्यासमोर अशुभही शुभ होते त्यांच्याजवळ विठ्ठल विषयीची भक्ती प्रेमाची राशी आहे औषधालाही पाप नाही तुकोबा म्हणतात या विष्णुदासाने पृथ्वीला वैकुंठच केले आहे
जनदेवतारी पायाची पडावे, त्यांची अस्वभावी चाड नाही. अग्नीचे सौजन्य शीत निवारण, पालवी बांधून नेता नाही. तुका म्हणे विंचू सर्पनारायण, वंदावे दुरोन शिव नाही. सारे विश्व परमेश्वर स्वरूप आहे, म्हणून त्यांच्या जरूर पाया पडावे, पण त्यांच्या स्वभावाशी काही देणे घेणे ठेवू नये. थंडीचे निवारण करण्यासाठी अग्नीचा उपयोग करावा, पण त्याला पदरामध्ये बांधून ठेवू नये. तुको म्हणता सर्प विंचू ही परमेश्वराचीच रूपे आहेत, पण त्यांनाही लांबूनच वंदन करावे, त्यांना स्पर्श करू नये. भूत भविष्य कळो याचे वर्तमान, ते हो भाग्य येईन त्याची जोडी. आम्ही विष्णुदासी देव घ्यावा चित्ती, होणार ते होते प्रारब्धाचे. जगरुडीसाठी घातले दुकान, जातो नारायण अंतरुणी. तुका म्हणे हा हो प्रपंच गाडा, थोरली ते पिढा रिद्धी सिद्धी. ज्याला भूत भविष्य वर्तमान जाणून घेण्याची इच्छा निर्माण होते, तो भाग्यहीनच म्हटला पाहिजे. आम्ही विष्णुदासांनी विठ्ठलाच्या चिंतनी राहावे, नशिबानुसार जे होईल ते पाहावे. भूत भविष्य वर्तमान जाणून घेण्यासाठी जनरूढीप्रमाणे दुकान घातले खरे, पण त्यामुळे नारायण मात्र अंतरतो. तुको म्हणतात हा प्रपंच मोठा रहस्यमय आहे, त्यासाठी रिद्धी सिद्धीची प्राप्ती करून घेणे म्हणजे दुःखाला आमंत्रण दिल्याप्रमाणे. सर्प बोलून गुंतला नादा, गरुडीचे फांदा घातलाशे. हिंडवुनी पोट भरी दारोदारी, कोंडूनी पेटारी अशी रया. तैशी परिमद झाली पांडुरंगा, गुंतलो तो मी गा सोडवी आता. माझे मद काही न चलेशे, झाले कृपा हे तुझन करिता. आमिषे मीन लावीला गळी, भक्षतो गिळी मनवनिया. काढूनी बाहेरी प्राण येऊ पाहे, तेने बाप माये कवनतया. पक्षी पिलया पातले अशा, देखोनिया फासा गुंते बळे. मरण नेने सायाशे धावूनी ओरशे, जीवित्व नाश झाली बाळे. गोडपणे माशी गुंतलेली गाडी, सापडे फडफडे अधिकाधिक. तुका म्हणे प्राण घेतला अशा, पंढरी निवासा धाव घाली. गारुडी सापाला पुंगी वाजवून भुलवितात आणि नंतर त्याला पकडून पेटाऱ्यात बंद करून दारोदारी फिरवतात व त्यावर आपले पोट भरतात. माझी स्थिती त्या पेटाऱ्यातील सापाप्रमाणे झाली आहे. संसारूपी पेटाऱ्यात मी बंदिस्त झालो आहे. आता हे विठ्ठला, तूच माझी यातून सुटका कर. कोळ्याने मासे पकडण्यासाठी गळाला आमिष लावले तर मासा गळाला फसतो. कोळी त्याला वर काढतो तेव्हा त्याला वाचविण्यासाठी त्याचे आईबाप येतील का? पक्षी पिलांना चारा आणण्यासाठी बाहेर जातात व इकडे पारधी पिलांना जाळ्यात पकडतो. पिलांना वाचविण्यासाठी पक्षी जाळ्यात उडी घेतात आणि पिलासवे प्राणाला मुकतात. गुळाच्या गोड वासाने माशी त्यावर बसते व तिचे पाय गुळाला चिकटतात. ती फडफड करते, पण त्यामुळे अधिकच चिकटते, त्यातून सुटू शकत नाही. त्यामुळे तुकोबा विठ्ठलाला म्हणतात, संसार पाशात अडकून माझी ही अशीच अवस्था झाली आहे. तू त्वरित येऊन माझी सुटका कर. यतीन मज काय तो अभिमान, नाही तुझ जन नारायण. सुख काय मज तयाशी हे कंती, आपुलाला घेती गुणभाव. द्रव्यामुळे माता वाईली चिंदी, होय दया मंदी होता गाठी. तुका म्हणे जन वंदितो वेगळा, मजशी दुर्बाळा काय चाड. मी कनिष्ठ जातीचा आहे, पण तुझा भक्त आहे. जनसामान्य लोक मला संतत्वाचा मान देतात, पण हे विठ्ठला, तो मला तुझ्यामुळे मिळतो आहे. मला त्या मान सन्मानाचे सुखही वाटत नाही किंवा अपमानाचे दुःखही होत नाही. ज्याला त्याला गुणाप्रमाणे मान सन्मान मिळत असतो. धनद्रव्य बांधलेल्या चिंधीला सुद्धा सुरक्षितेसाठी डोक्यावर घेतले जाते. तुकाराम महाराज म्हणतात, लोक माझ्यासारख्या दुर्बलाला कशासाठी वंदन करतील? ते वंदन हे विठ्ठला तुझ्यासाठी असते. शीतळ सावली अमुचे माऊले, विठाई ओळली प्रेमपाना. जाऊन ओ संगारी घेन ओरशे, लागेल ते इच्छे पिनवरी. कृपातनु माझे सांभाळे दुभोनी, अमृत संजीवनी लोटलीशे. आनंदाचा ठाव झाला माझे चित्ती, सागर तो किती उपमेशी. सैर जाये पडे तयशी साकडे, सांभाळीत पुढे मागे असे. तुका म्हणे चिंता
कैशी ते मी नेने लढीवाळ ताने विठाईचे. आमची विठाई माऊली शीतल छाया देते, प्रेमपाना सोडते. मी तिच्या कुशी शिरून मनसोक्त प्रेमपाना सेवन करेन. माझ्या देहाचे भरण पोषण तीच आपल्या कृपा प्रसाद रूपी अमृत संजीवनीने करीत असते. माझ्या हृदयात आनंद मावेनासा झाला आहे, त्याला केवळ भरती आलेल्या सागराचीच उपमा देता येईल. मी स्वैरपणे इकडे तिकडे धावत असताना ती मागे पुढे उभी राहून माझे संरक्षण करीत असते. तुकाराम महाराज म्हणतात, मी त्या विठाई माऊलीचे लढीवाळ लेकरू आहे, त्यामुळे चिंता म्हणजे काय हे मी जाणत नाही. रामकृष्ण हरी माऊली. आज 641 पान नंबरवर आपण संपवत आहोत.